पत्रकार साहेब नमस्कार. दुपारचे 2:40 झालेत. आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार नवलेवाडी येथे. मुरुमाचा हॉटस्पॉट गौण खनिजाचं चाललेलं उत्खनन आज जुन्नर तालुक्यात असेल ते आहे नवलेवाडी येथे. प्रशासनाचं, तहसीलदार, महसूल विभागाचं बिलकुल लक्ष नाही. मी 20/4/2026 रोजी माननीय तहसीलदार, माननीय मंडलाधिकारी, माननीय तलाठी यांना सदर प्रकरणाचा तक्रार अर्ज केला. तक्रार अर्ज करून आज 3 दिवस पूर्ण झालेत, परंतु सदर घटनेची यांनी कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही. पिंपरी पेंढारचे तलाठी, पिंपरी पेंढार मंडलाधिकारी तलाठी देसाई साहेब आणि मंडलाधिकारी शिंदे साहेब ह्या ठेकेदाराने दोघांनाही मॅनेज करून सदर चाललेला गौण खनिजाचं चोरीच्या मार्गाने शासनाला रॉयल्टी न भरता चाललेलं उत्खनन. मी तहसीलदारांना रात्रीही फोन केला की साहेब, सदर क्षेत्रामध्ये गौण खनिज चालू आहे, मुरमाची अवैधरित्या वाहतूक चालू आहे, तिथे JCB फॉकलँड आलेले आहेत. परंतु तलाठी फक्त सकाळी आले, सदर जागेचा पंचनामा केला नाही, फक्त पाहणी केली आणि जो ठेकेदार आहे त्याच्या घरात जाऊन बसले आणि माझे नंबर त्यांना दिले. सदर जमिनीच्या मालकाने मला फोन करायला सुरुवात केली, परंतु मी त्यांचे फोन उचलले नाहीत. जुन्नर तालुक्याच्या तहसीलदारांना विनंती आहे की साहेब, तुमचे महसूल अधिकारी, तलाठी आणि मंडलाधिकारी सर्कल भाऊसाहेब ह्या दोघांवर कडक कारवाई करा. कारण आज ह्या नवलेवाडीमध्ये हॉटस्पॉट बनला आहे मुरुमाचा गौण खनिजाचं चाललेलं उत्खनन. आज जर साहेब पाहिलं, जमिनीची उंची मोजली तर कमीत कमी 30 ते 35 फूट खोल आहे. म्हणजे ह्या 2 एकरामध्ये गट नंबर 350 मध्ये केलेलं उत्खनन आणि लाखो करोडो रुपये मुरुमाच्या माध्यमातून ह्या ठेकेदारांनी कमवले आहेत. शासनाला कोणत्याही प्रकारे रॉयल्टी भरली नाही, सपाटीकरणाचे कोणतेही अर्ज नाहीत, महसूल तहसीलदारांना कोणतेही अर्ज केले नाहीत आणि सरळ मुरुम उचलून हा विक्री करून त्या माध्यमातून लाखो रुपये ह्या ठेकेदाराने कमवलेत. त्याला जबाबदार आहेत पिंपरी पेंढारचे तलाठी देसाई साहेब आणि सर्कल साहेब, मंडलाधिकारी शिंदे साहेब, हे दोघे जबाबदार आहेत. मी आज तहसीलदारांना विनंती करतोय, साहेब, मी त्यांना सकाळी फोन केला, सांगितलं की तुम्ही सदर याचा पंचनामा करा. इथे तलाठी येऊन गेले पण पंचनामा केला नाही, ठेकेदाराच्या घरात जाऊन बसले. दुर्दैव आमच्या जुन्नर तालुक्याचं म्हणावं लागेल की शेतच कुंपणच आता शेत खाऊ लागले. ह्या कुंपणाने संपूर्ण शेत खायला सुरुवात केली. म्हणजे महसूल अधिकाऱ्यांनी जुन्नर तालुक्याची लयलूट चालवलेली आहे. मग याला जबाबदार कोण? तर जुन्नर तालुक्याचे तहसीलदार, महसूल विभाग. आजही मी त्यांना परत विनंती करतोय की साहेब, उद्यापर्यंत जर पंचनामा ह्या स्पॉटचा झाला नाही, गट नंबर 350चा, तर मी आदरणीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन आपली तक्रार त्यांना सादर करणार आहे. गौण खनिजाची खनिकर्माच्या विभागात जाऊन की जुन्नर तालुक्यात चाललंय काय. गौण खनिजाचं उत्खनन रात्रीचा खेळ चाले. रात्रीच्या गाड्या चालतात, JCB चालतात, डंपर चालतात, लोकांच्या झोपा मोडल्या जातात आणि महसूल विभाग लाखो रुपये यातून कमवत आहे. तर मी जुन्नरच्या तहसीलदाराला मला विनंती करतोय की साहेब, सदर पिंपरी पेंढार नवलेवाडीतील गट नंबर 350चा त्वरित पंचनामा झाला पाहिजे आणि ज्या शेतकऱ्याच्या बोकांडी तुम्ही 10 दंड बसू नका. की शेतकऱ्यांना हे ठेकेदार भुलभुलैया करतात की सांगतात की आम्ही तुमचं सपाटीकरण करू, पण सपाटीकरण करत नाही. लाखो रुपयाचा मुरुम विकतात आणि नंतर महसूल विभागाला मॅनेज करतात आणि मग सपाटीकरणाचं परमिशन घेतात आणि सपाट करतात. माझी तहसीलदारांना विनंती आहे की साहेब, अजून वेळ गेलेली नाही, तुम्ही उद्याकडे
मंडल अधिकारी आणि तलाट्यांना पाठवून सदर जागेचा पंचनामा करा. पिंपरी पेंडा नवलेवाडी गट नंबर 350. धन्यवाद सर.